नमस्कार मंडळी, आज बनवूया अतिशय चविष्ट, तोंडाला चव आणणारी, आरोग्यासाठी सुपर फायदेशीर असणारी आवळ्याची रेसिपी, अर्थातच आवळा मुखवास। चला तर मग रेसिपीकडे वळूया। या रेसिपीसाठी इथे छान हिरवेगार मोठे मोठे आवळे मी घेतलेले आहेत। ताजे आवळे सुरुवातीला आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। बघा, या साईडला कुठे थोडासा काळेपणा दिसतो तर तो आपण व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि मोठ्या किसणीवर, जाड किसणीवर याला किसायला घ्यायचं आहे। तर एक एक आवळा घेऊन आपण या पद्धतीने किसून घ्यायचा आहे। बघा, या प्रकारे लच्छेदार आवळ्याचा किस तयार झाला पाहिजे। आवळ्याचं एक वैशिष्ट्य असतं की याला कितीही सुकवलं, शिजवलं तरीही यातलं सी विटॅमिन जे असतं ते अजिबात नष्ट होत नाही, ते टिकून राहतं। म्हणूनच आवळा रेसिपी आपण वर्षभरासाठी सुद्धा करून ठेवू शकतो। चला तर या पद्धतीने आपण आवळे किसून घ्यायचे आहेत। आता हे आवळे बघा, आवळे किसल्यानंतर जो बियांचा भाग उरतो तो सुद्धा अतिशय उपयोगी ठरतो, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर या पद्धतीने बघा, मी सर्व आवळे किसून घेतलेले आहेत। किती छान लच्छेदार किस तयार झाला आहे बघा। आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत एक संपूर्ण मध्यम आकाराचं असं बीटरूट ह्याच्यामध्ये घालणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण बीटरूटचा साल पूर्ण काढून घेतलेला आहे आणि त्याच किसणीवर पुन्हा एकदा बीटरूटचा पण छान किस तयार करून घ्यायचा आहे। या पद्धतीने बघा, या रेसिपीमध्ये बीट घातल्यामुळे त्याचा मुखवास जो आपण करणार आहोत त्याचा कलर तर छान येणारच आहे, बरोबर आपल्याला बीटरूटचेही फायदे आपल्या आरोग्यासाठी होणार आहेत। तर या पद्धतीने पूर्ण एक बीटरूट मी किसून घेतलेला आहे। आता हे बीटरूट आपण आवळ्याचा जो किस करून घेतलेला आहे त्याच्यावर घालून घ्यायचा आहे। आता पुढची स्टेप म्हणजे ह्या मुखवासासाठी लागणारे काही मसाले आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। सुरुवातीला मी इथे काळी मिरी पूड जी आहे ती ॲड करून घेते आहे। 1 चमचा मिरी पूड मी ह्यामध्ये टाकून घेतलेली आहे। 1 चमचाभर ओवा, त्यानंतर 1 ते 1.5 चमचा हिंग घालायचा आहे। हिंगामुळे चवही छान होते, त्याचबरोबर तो आरोग्यासाठीही छानच आहे। त्यानंतर साधारण 1.5 इंच एवढा आल्याचा तुकडा मी ह्याच्यामध्ये किसून घालते आहे। आल्याचे पण गुणधर्म चांगले असतात, पोटासाठी अतिशय उत्तम आहे। तर बघा, आलं मी ह्याच्यामध्ये किसून घातलेलं आहे। त्यातच 1 चमचा चाट मसाला घालून घेऊ। त्यानंतर नॉर्मल मीठ जे आहे ते आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। 1 चमचा काळं मीठ ॲड करून घेतलं आहे याच्यामध्ये। त्यानंतर 1 चमचा भाजलेली जिरेपूड। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मला वाटतं हे हातानेच व्यवस्थित एकजीव करून घ्यावं। हाताने एकजीव केल्यामुळे काय होईल, ह्याच्यामध्ये घातलेले सर्व जिन्नस एकजीव होतील व्यवस्थित। त्याचबरोबर बीटचा कलर जो आहे तो सगळीकडे व्यवस्थित येईल। आवळ्याचे गुणधर्म तर आपल्याला माहितीच आहेत, जसे की आवळा स्किनला चमक देतो, केसांसाठी पण आवळा खूप छान आहे। त्याचबरोबर डायजेशनसुद्धा खूप छान प्रमाणात इम्प्रूव्ह करतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवळा वात आणि पित्तशामकसुद्धा आहे, त्यामुळे रोजच आपण आवळ्याचं सेवन केलं पाहिजे। वर्षभरासाठी आवळा वेगवेगळ्या रूपामध्ये आपण स्टोअर करून घेऊ शकतो। आता हे बघा, इथे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता हे लवकर वाळण्यासाठी आपण 2-3 ताटांमध्ये व्यवस्थित पातळ असे थर देऊन ते उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत। तर साधारण 2 ते 3 असे ताटं घेतलेले आहेत मी, त्याच्यामध्ये आवळा व्यवस्थित पसरवून ठेवलेला आहे। हे बघा, या पद्धतीने जेवढा पातळ पसरवून ठेवला जाईल तेवढा तो लवकर सुकेल। बीटरूट किसून घातल्यामुळे याचा कलर बघा किती छान आलेला आहे। आता हे सर्व मिश्रण आपण उन्हामध्ये कुरकुरीत होईपर्यंत वाळवून घ्यायचं आहे। 2-3 दिवसानंतर बघा, हे मिश्रण एकदम कुरकुरीत झालेलं आहे। आवळा पण छान वाळलेला आहे, यातला कसं मोकळं आणि सुटसुटीत झालं आहे बघा।
आवळ्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आवळा इम्युनिटी बूस्टर आहे, त्यामुळे तो नित्य सेवनामध्ये आपण घेतलाच पाहिजे. आवळ्याचा मुखवास तर आपला रेडी आहे. आता यातूनच आपण आवळा ड्रिंक कसं बनवायचं ते बघूया. तर हे आवळा ड्रिंक किंवा आवळा सरबत बनवण्यासाठी एका ग्लासमध्ये मी 3 चमचे आवळा मुखवास घालून घेते आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे. बघा, जसं जसं आपण पाणी ॲड करतो आहे आपल्या सरबताला लगेच छान कलर येतो आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार पिठी साखर किंवा आपली नेहमीची साखर घालून घ्यायची आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, कुठल्याही प्रकारचे आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्स किंवा कुठल्याही प्रकारचे आर्टिफिशियल कलर न वापरता आपलं आवळा सरबत किती छान तयार झालेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे गाळून घेतलं तरी चालेल, पण यामध्ये असलेलं आलं किंवा इतर जिन्नस आपण जे घातलेले आहेत ते आवळा सरबत घेताना खूप छान लागणार आहे, त्यामुळे मी हे गाळून न घेताच वापरणार आहे. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये जरूर सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. धन्यवाद.